रुई दक्षिण इथला शेतकरी असून हे NMK1 कसपटे यांचं सीताफळ आहे. गोल्डन नावाने हे प्रसिद्ध आहे. माझे 3 एकर शेती असून त्या 3 एकर शेतीमध्ये 1000 झाडं आहेत. 7x14 त्याचं स्पेसिंग आहे. ह्या NMKचं वैशिष्ट्य एक आहे की ह्याच्यावर फ्रूट फ्लायचा अटॅक जास्त होतो. परंतु जर ह्याचं चांगल्या पद्धतीने नियोजन जर केलं तर ह्याचं मार्केटिंग चांगलं आहे. ह्याच्यामध्ये गराचं प्रमाण जास्त आहे, बियाचं प्रमाण खूप कमी आहे. ह्यासाठी क्रीम किंवा ह्याच्या आईस्क्रीमसाठी हे चांगल्या पद्धतीनं चालतं. तर ह्याचं बॅगिंग जर केलं तर ह्याला बॅगिंगचा जर खर्च केला तर ह्या बॅगिंगवरच फक्त फ्रूट फ्लायचं कंट्रोल होतं. ह्यासाठी आपल्याला ट्रॅप जर वापरले, फेरोमॅन ट्रॅप जर वापरले तर त्या ट्रॅपमध्ये कंट्रोल होते आणि एक निंबोळी अर्काच्या 2 फवारण्या करून लिंबा एवढा असतानाच त्याला कव्हर करणं गरजेचं आहे. तर हे कव्हर करून जर हे गेलं फक्त ह्याचा मजुरीचा खर्च वाढतो, बाकी ह्याला खर्च काही परत स्प्रेइंगचा लागत नाही. त्यावरच पूर्ण येतं आणि त्याचा कलर जो आहे तो चांगल्या पद्धतीनं मेंटेन होतो आणि ह्याचं मार्केटिंग आहे आणि ह्याला किपिंग क्वालिटी चांगली आहे. म्हणजे हे चांगल्या प्रमाणामध्ये ह्याचं टिकाऊ आहे. पिकल्यानंतर हे 3 ते 4 दिवस टिकतं आणि मार्केटला नेईपर्यंत हे तर 4 ते 5 दिवस पिकत नाही. त्यामुळे ह्याला जी लाईनिंग येते, ह्या लाईनिंग जर त्याच्या मेंटेन आल्या, त्याला इथे विंडो असते, ह्या विंडोमधून बघून जर हे लाईनिंग काढलं सीताफळ तर लाईनिंग आल्यानंतरच काढायचं. हे 3 ते 4 दिवस पिकत नाही. 4 दिवसानंतर ह्याला मार्केटिंगला कुठे दिल्लीपर्यंत ह्याचं ट्रान्सपोर्टेशन आपण करू शकतो आणि तिथं गेल्यानंतर हे विक्री केलं तर हे 3 ते 4 दिवस राहतं आणि इथं गराचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे आणि बिया सुद्धा चांगल्या पद्धतीत आहे. ह्याच्यामध्ये NMK मध्ये सुद्धा 1, 2, 3, 4, 5 पर्यंत आहे. त्याचा जसं 5चा हे 4 आहे, ह्याचा डोळा मोठा आहे. तर ह्याची जर चांगल्या पद्धतीने लागवड केली आणि जर कव्हर केलं तर ह्याला कसल्याही प्रकारची फवारणीची सुद्धा गरज नाही. 1 ते 2 निंबोळीच्या फवारण्या करून छोटं सीताफळ असताना त्याचं हे करायचं गरजेचं आहे. हे दुसरं एक छोटंसे असेच माझ्याकडे एक 17 ते 18 प्रकार आहेत. हे एक रेड सीताफळ आहे. ह्याच्यामध्ये ह्याला फ्रूट फ्लायचा अटॅक बिलकुल नाही. हे जर फोडलं तर फ्रूट फ्लाय, कारण ह्याला काय माहितीये का, ह्याला नोट्स नाहीत. त्यामुळे ह्याच्यावर कुठेही फ्रूट फ्लायची माशी बसून त्याला हे घालत नाही, अंडी घालत नाही. त्यामुळे ह्याच्यावर फ्रूट फ्लायचा अटॅक नाही. हे शुगर फ्री, ह्याच्यात शुगर पर्सेंटेज कमी आहे आणि थोडासा गुलाबी रंगाचा आहे. हे जर खाल्ला तर शुगरवाल्यासाठी चांगलं आहे. ज्याला वाटतं की सीताफळ खायचं म्हणलं की गोड असतं, तर ह्यासाठी चांगल्या पद्धतीत आहे. माझ्याकडे हे 5 ते 7 झाडं आहेत. ह्याचं जर कलम केले तर ह्याचं वाढीव सुद्धा हे विक्री करणार. लातूरमध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे कृषी व्यवस्थापन प्रकल्प आत्मा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने लातूर जिल्ह्यामधील सीताफळ उत्पादकांच्या संयुक्त जोडीने या ठिकाणी सीताफळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याला मी भेट दिली आणि या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे सीताफळाच्या व्हरायटी आम्हाला पाहायला मिळाल्या. खरं तर लातूर सारख्या कमी पर्जन्यमान असणाऱ्या जिल्ह्यामध्ये असे उपक्रम अधिकाधिक होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना पर्यायी पिकं म्हणून याकडे वळता येऊ शकतं आणि यामधनं सुद्धा चांगलं उत्पादन घेण्याकडं शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय. नव्या ज्या व्हरायटी या ठिकाणी सादर केलेल्या आहेत त्याची चव बघितल्याच्या नंतर खरंच अभिमान वाटतो की लातूरचे शेतकरी सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं सीताफळ आपल्या इथं उत्पादित करतायत. परंतु कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून माझी त्यांच्याकडे एवढीच विनंती राहणार आहे की त्यांना एक योग्य बाजारपेठ मिळवून देण्याकरता मार्केट लिंक चेन जर तयार झाली तर मला वाटतं की लातूर जिल्ह्यामध्ये सीताफळाचं क्षेत्र अधिक वाढेल आणि शेतकऱ्यांना 4 पैसे अधिकचे मिळवता येतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जर मिळाली शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर संधी उपलब्ध झाली किंवा त्या ठिकाणी जाण्याकरिता ग्रुप शेती, गट शेतीच्या माध्यमातून शासनानं जर त्यांना कोल्ड चेन मेंटेन करून मदत केली तर निश्चितपणानं लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सीताफळाच्या माध्यमातून एक पर्यायी पीक उत्पादन घेता येऊ शकणार आहे आणि अधिकचे 4 पैसे हे दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या लातूर सारख्या जिल्ह्याला मिळवता येणार आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी 1-2-3 महिन्यापूर्वीच ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं होतं. परंतु त्यानंतर आचारसंहिता लागली आणि निवडणुकीच्या कामात सर्वजण व्यस्त झाल्यामुळे खरं तर हा महोत्सव करण्यास उशीर झाला. परंतु लेट बिअरिंग ज्यांचं आहे त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ही एक महोत्सव करायचा होता सीताफळ महोत्सवचा, फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणून हा लेट का होईना परंतु सीताफळ महोत्सव आज साजरा होत आहे.
यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल. जे शेतकरी अजून फळबाग लागवडीमध्ये अजून आलेले नाहीत त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल. शासनाच्या बऱ्याच योजना आहेत, नरेगामधून आहे, पोखरामधून आहे, वेगवेगळ्या योजनांमधूनच या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेलं आपल्याला सुद्धा इथे लक्षात येईल. तर प्रोत्साहन मिळण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि याला प्रतिसाद सुद्धा चांगला लाभतोय. आणि आपण बघताय इथल्या फळांची क्वालिटी, सीताफळांची क्वालिटी आपण बघतायत, एक्सपोर्ट क्वालिटीचं असं हे फळ आपल्याला इथं दिसतायत की आपल्या लातूरसाठी सुद्धा खूप अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं. आपला जिल्हा जो आहे तो दुष्काळग्रस्त मानला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये देखील फळबागाची लागवड होते ही चांगली गोष्ट आहे. पण याला चालना मिळण्यासाठी जिल्हा स्तरावरती आणखी काय प्रयत्न होणार आहेत? जिल्हा स्तरावरून ज्या योजना आहेत त्यांचं कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी आपल्या सोबत आहेत, ते सुद्धा आपल्याला सांगतील. जास्तीत जास्त आपण पाणी कमीत कमी वापरून कसं फळबाग लागवड करू शकतो यासाठी ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, अशा योजनांचा जर आपण फायदा घेतला आणि फळबाग लागवड केली तर निश्चितच आपल्याला यात फायदा झालेला दिसून येईल. आणि आपल्यासमोर उदाहरणं आहेत की शेतकरी फळबाग लागवड करून सक्सेस झालेले आहेत. बऱ्याच जणांचं मोठ्या मार्केट हैदराबादकडे वगैरे सुद्धा फळं जातात असं आपण बघतोय. तर अशी काहीतरी सुरुवात केल्याशिवाय आपण यात क्रांती करणार नाही.